Brought to you by V-Guard. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं संपूर्ण ताकद पणाला लावलेली आहे। मी सध्या काँग्रेसच्या पुणेतील कार्यालयात आहे आणि हे कॉल सेंटर या ठिकाणी आहे। जवळपास 5000 मतदार आणि कार्यकर्त्यांना रोज या ठिकाणीवरून फोन केले जातात। त्यासाठी ही स्पेसिफिक टीम जी आहे ती कार्यालयात सज्ज केलेली आहे आणि जवळपास 5000 जणांना फोन करून सांगितलं जातं। त्याशिवाय विदर्भातले जवळपास 10 आमदार पुण्यामध्ये सध्या ठाण मांडून बसलेले आहेत, काँग्रेसचं प्रचाराचं नियोजन करतायत। एकूणच संपूर्ण ताकद जी आहे ती पणाला लावलेली आहे काँग्रेसनं पुण्यामध्ये। माझ्यासोबत मोहन जोशी सर आहेत, त्यांना विचारूया सर काय सांगणार, काँग्रेसने संपूर्ण ताकद लावली, रोज या ठिकाणावरून 5000 कॉल करतात, तुम्ही असं सांगता? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। पुणे लोकसभेची निवडणूक ही काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच प्रतिष्ठेची केलेली आहे। कारण पुण्यामध्ये जर काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार विजयी झाला तर दिल्लीमध्ये काँग्रेसचं सरकार येतं, ही आतापर्यंतची परंपरा आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये पुणेकर मतदार आणि पुणेकर जनता हे भाजपला कंटाळलेली आहे आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी उमेदवाराला, काँग्रेसच्या उमेदवाराला मिळणारा प्रतिसाद, लोकांमधनं इतका उत्साहाने होणारं स्वागत, ह्या सर्व गोष्टींच्यावर प्रचाराचं नियोजन करीत असताना दुसरीकडे सोशल मीडियाचं माध्यम असेल, कॉलिंग सेंटर असेल किंवा प्रेस कॉल करतात हे लोक। या ठिकाणाहून आमचे 2 ठिकाणी अशी टीम बसलेली आहे। 7000 पासून ते 10000 कॉलिंग होतं आणि हे आम्ही पहिल्या दिवसापासून काम सुरू केलेलं आहे। नेमकं लोक ह्याच्यामध्ये असं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही मतदारांशी संपर्क साधत होतो की मतदार यादीमध्ये असं तुमचं नाव आहे। मग त्यांना आम्ही मतदारांचे जे त्यांचं स्लिप आहे तीसुद्धा आम्ही प्रत्येकाला व्हॉट्सअपवर पाठवण्याचं काम केलं। त्यानंतर मतदारांना विचारलं की बा अजून तुमचं काय मत आहे, आज देशातली ही परिस्थिती आहे, मोदींबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा हे, तर एक आम्हाला लक्षात येतं की हा मतदार जो आहे हा कुणाला मतदान करणार आहे। म्हणजे जसं निवडणुकीच्या म्हणजे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी अनेक एजन्सीज असतात जे सर्वे करतात। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। तसं आमचं काम सर्वेचं नाही आहे, पण आम्हाला मतदारांचा, आम्ही बोलत असताना त्या बोलताना आम्हाला मतदारांचा कौलसुद्धा काय आहे हे सुद्धा समजून येतो आहे। अशा पद्धतीची यंत्रणा आम्ही उभी केली आहे। सुभाष झोटे आपल्यासोबत आहेत, विदर्भातले काँग्रेसचे आमदार आणि विदर्भातले जवळपास 10 आमदार पुण्यामध्ये ठाण मांडून आहे। सुभाष भाऊ काय सांगणार, विदर्भातले नेते पुण्यात आहेत, काँग्रेसच्या प्रचाराचं नियोजन करत आहे, काय सांगणार? आमच्याकडली विदर्भातली निवडणूक 19 तारखेला पूर्ण झाली असल्यामुळे आम्हाला आमचे प्रदेशचे इंचार्ज निदाला साहेब आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार आम्ही जवळपास 8-10 लोक इथं प्रचारासाठी म्हणून उपस्थित झालेलो आहोत। मला माझ्याकडे या पुणे लोकसभा मतदारसंघातील कसबा विधानसभाची जबाबदारी दिलेली आहे आणि मी मागील 2-3 दिवसापासून बूथ टू बूथ आणि कसबा विधानसभा क्षेत्रामधील जे काही आमचे प्रभाग आहे त्या 6 प्रभागामध्ये सभा घेऊन तिथे लोकांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला। आमचा उमेदवार रवींद्र धंगेकर इतका डाऊन टू अर्थ असा उमेदवार आहे, त्यामुळे विरोधकाचे धाबे दणाणलेले आहे आणि जी महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, आम आदमी पार्टी, रिपब्लिकन पार्टी, कम्युनिस्ट पार्टी हे सर्व कार्यकर्ते जोमानं भिडलेले आहे। विदर्भातले किती आमदार आहे, कोण कोण आहे? सुनील केदार या ठिकाणी मला दिसलेले आहे, कोण कोण आहे? विदर्भातील जवळपास 8 ते 9 आमदार इथं आहे। यशोमतीताई ठाकूर, सुनील केदार, विकास ठाकरे, मी स्वतः सुभाष झोटे, अभिजित वंजारी, त्यानंतर आमचे अमित झनक, धीरज लिंगाळे, संग्राम थोपटे आणि आवळे असे जवळपास आम्ही 10 आमदार आहोत आणि प्रत्येकाला एक एक मतदारसंघ वाटून दिला असल्यामुळे ते सगळे लोक मिळून इथं जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोहनजी जोशी
यांच्या सूचनेनुसार ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जाण्यासाठी सांगतात त्या ठिकाणी जाऊन आम्ही सभा घेणं, लोकांना मोटिवेट करणं चा आम्ही प्रयत्न करून आलेलो आहोत. नक्कीच काँग्रेसनं प्रतिष्ठेची केलेली आहे ही लढत आणि त्यासाठीच संपूर्ण ताकद जी आहे ती लावलेली आहे. या ठिकाणी विदर्भातले 8-10 आमदार ठाण मांडून आहे, नेते आहेत आणि मतदारांना फोन केला जातो आहे. या कार्यालयातून जवळपास 5,000 ते 6,000 मतदारांना रोज फोन करून त्यांची मतं घेतली जात आहे. एकूणच प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. एक प्रचार होतो फील्डवर, दुसरी रणनीती आणि फोनद्वारे या कार्यालयातून प्रचाराचं काम चालतं आहे. कॅमेरामॅन साईसह गजर नुमाटे, TV9 मराठी, पुणे. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.